नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कशा आहे तुम्ही सगळे? आय होप सगळे जण एक नंबर असतात. दरवेळेस म्हणाले वेलकम बॅक टू द झीन नामदार व्लॉग. तर मित्रांनो, भैयाने मला अचानक बाहेर धप्पा दिलेला आहे. कारण की भैया मला म्हणला की आपल्याला लग्नाला जायचं आहे, तुझी गाडी आहे का? मी म्हणलं आहे. मग त्यानंतर भैया म्हणतोय की दाजींची पण गाडी आहे, आपण दाजींच्या गाडीमध्ये जाऊ. पण मला कशाला विचारलं, मग तीच मला कळलं नाही. भैयाला आल्यानंतर विचारतो, काही हरकत नाहीये. तर आपल्याला जायचं आहे मित्रांनो मोरगावला लग्नाला, आणि आपण भैयाचा वेट करणार आहे भैया मेडिकल वरून घरी येईपर्यंत. कारण की आता काय होणार आहे तुम्हाला सांगतो. मला भैयाने सांगितलं 12:15 पर्यंत रेडी राहा. आता वाजलेले आहेत 12. ओ माय गॉड, 15 मिनिट राहिले, मी विसरून गेलो. काय हरकत नाहीये. तर मी लेट व्लॉग स्टार्ट केला, कारण की मी तयार होत होतो मित्रांनो, बघा ट्रायपॉड वगैरे घेऊन नाही का व्हिडिओ काढण्यासाठी. तर काहीच हरकत नाहीये. बाहेर प्रचाराची गाडी आलेली, त्यामुळे भरपूर आहे का नाही कालवा वगैरे चाललेला आहे. मी खिडक्या वगैरे बंद केल्या, तिथं बघू शकता तुम्ही. तर तुम्ही माझ्या चॅनल नवीन आहात, सबस्क्राईब करा, चॅनल बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील आपल्या मस्ती मजा केलेल्या व्हिडिओची. तर काय हरकत नाही, चला लवकर लवकर चेंज करूया आणि तुम्हाला भेटूया. मित्रांनो, ऑलमोस्ट मी तयार झालेलो आहे. माईक पण काढलेला आहे, कारण की मी तयार होत होतो ना. आणि आता तुम्ही बघू शकता, मी इथे ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे, व्हाईट टी शर्ट घातलेला आहे, परत काही न्यू शूज मी मागवलेला होता. कुठला एशियनचं मागवलेलं होतं. तर हे शूज आपण खाली घालणार आहे, तर एकदम परफेक्ट लुक होणार आहे. पण नंतर मी माझं थोडं डोकं चालवलं. मी म्हणलं की तिथं आता आपण वाजले आहेत 12, 12:15. मग त्यानंतर आपण जाणार, मग त्यानंतर लग्न असणार एक साधारण 2-2:30 वाजता. मग आपल्याला जेवायला कधी भेटणार? खूप भूक लागलेली आहे. तर मम्मीला म्हणलं लगेच मम्मी एक चपाती टाक, लगेच आता जेवण करून आपण निघणार आहे. मग जेवण वगैरे करू नये, कारण तिथं परत आपण 1-2-3 तासांनी परत जेवणार आहे. तर भैया म्हणलेलं आहे 12:25 मी खाली येतोय, खाली ये. आता 12 तास झालेत, माझ्याकडे फक्त तयार व्हायला अजून 15 मिनिटं आहे. तर लवकर लवकर तयार होऊया, मग तुम्हाला भेटूया. लेट्स गो. मित्रांनो, मी तयार झालेलो आहे, आणि तुम्ही बघू शकता ही पॉवर बँक पण घेतलेली आहे मी, कारण की चार्जिंग वगैरे आपली तर व्लॉग काढता काढता संपली, तर आपल्याला बॅकअप पाहिजे. तर त्यामुळे काहीच हरकत नाही, तर आपण घेऊया. आणि तुम्ही तर बघू शकता, आता भैयाने सांगितलं होतं 12:25 का नाही खाली यायचं. आता 12:24 झालेले आहेत. करेक्ट आहे बघा, 12:24. 1 मिनिट लागणार आहे फक्त मला खाली जायला. आता भैया जर एक पण मिनिट लेट आला तर तुम्ही बघा मी काय हालत करतो. आता तांडवच करतो, डायरेक्ट नाचायला लागलो, थन 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 थन. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूं. चला खाली. अय मजा आ रहा शादी को? कैसा लग रहा है? बोले के शादी को बोले लगे तू जा रहा है. देखे क्या हमारे अब्बा बोल रहे कि बोले कि नहीं बोले शादी को, बिन बुलाए मैं पैंट काली. हाँ तुम्हारी क्या समझ, तुम्हारी पैंट, तुम्हारी साइज क्या, मेरी साइज क्या? इधर देखो मेरी पैंट कौन सी है, देखो गई को बोलते मेरी पैंट है ये. आता मैं सलाम वालेकुम. नहीं, भैया के दादी की गाड़ी में जा रहा है. बाय बाय. इनके हस्ते चलो लेट्स गो. अरे जूता रहा है, नवीन जूता रहा है. आ जल्दी आता. अरे कैसा जैसा बाहर गए ना वैसा लगेच आया. मैं अस्सलाम वालेकुम. लेट्स गो. बघा मित्रांनो, शूज मी घातलेले आहेत आणि खाली चाललेलो आहे. स्वप्नील भाईचा कॉल वाजत आहे आता. चला यो आई दीदी वापस आई बीच में. दिद्वी कैसा दिख रहा है? मैं कैसा दिसतोय मी? कसं दिसतोयस मी? देखतो आखी नीचे पण देखणे पहिले नवरदेव दिसताय. मग नवरदेव असं कपडे घालतात का? नवरी पळून जायची मला बघून. मग असं कसली म्हणजे कसली ना? ब्लू नाही, जीन्स नाही ना का प्रॉब्लेम. बस काय घेतलं दाखव. बांगड्या. चलो आम्ही चाललो मोरगावला. पुढे काय बोलायचं? बाय बाय. You don't cry, you're not strong enough to care. Getting lost in my own pain, not in the game. One more dance to see me. I've been hoping we could try not to lie alone tonight. I will never have the life you stole. आता आम्ही पार्किंगला येऊन थांबलेलो आहे. दीदी येत आहे, त्यामुळं दाजींनी सांगितले अर्धा तास आणि दीदीने सांगितले 10 मिनिटं. याचा अर्थ 40 मिनिटं. ठीक आहे, 40 मिनिटं पण थांबायला तयार आहे, कारण की मी 40 मिनिटापर्यंत बोलू शकतो. 20 मिनिट पूर्ण झालेत. 20 आम्ही पार्किंगला थांबलेलो आहे.
आणि भैयाला आत्ता खबर मिळाली की आम्ही पायऱ्या उतरत आहे आणि ती खबर भेटून पण 5 मिनिट झालेत. आले सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली मित्रांनो की मी शर्ट चेंज केला बरं का. व्हाईट शर्ट घातला होता तर व्हाईट शर्ट काढून मग हे घातला कारण की हे जास्त चांगलं दिसतंय. शूजला मॅच पण करते. तर चला आपण व्हेन्यूमध्ये जाणार आहे. व्हेन्यू बघा व्हेन्यू कार. दाखव गाडी गाडी अरे कितनी ऊंची बिल्डिंग है और कितना ऊपर चढ़ाएंगे. सावधान काय काम नाही काय पण आपण तेवढ्या वेळेत पोहोचलो पाहिजे. बिल येत नाही रे गाडी एवढं ना काय नाही काय. आम्हाला वाटलं की उशीर झालं पण नाही आपण बरोबर टायमिंगला आलेलो आहे. उतरा पटापटा. सिद्धिविनायक मंगल कार्यालय. ओके चला टाइम काय करेक्ट टायमिंगवर आलं चला जेव्हा बसू. जेवायला अजून टाइम आहे एवढं गडबड करायची नसती. चला अक्षतावाला आम्हाला भेटणार त्यामुळं आम्ही काय शेअर करून घेतली थोडी अक्षता. आपण उलट्या साईडने शिरलोय. दिघा ते बस किती अरे एवढी अक्षता घेतली त्यापेक्षा नाही घेतली बरी. काय हो आम्ही तर इथं अक्षता टाकल्याबरोबर संपलं आमचं अक्षता. भावाचं लगेच अक्षता नाही. काय नाही तर काय तर करावं लागेल. ऍक्शनच करायची. ती किती ऍक्शन होती का भैया एक तुकडा टाकतोय. ऐशीत गर्दी 2026 जागा चेंज करण्याचा फायदा. आता अक्षता भेटली. दाखव तुला किती. हां बस. इधर आ रे उधर
लगेच जेवण. परी जेवण केलं? जेवण केलं? खाऊ खाल्लं खाऊ. हाय कर त्यांना, हाय कर हाय कर. ड्रॉप झोन डी ड्रॉप आहे शेवटचा. माग नाही का सख्या बहिणी. मला पहिलं वाटलं की भाऊ भाऊ सख्या आहेत काय, माहिती 2 लग्न आहेत तर. एक लग्न झालं तर आम्ही पळत सुटलो, जेवण करायचं चला राजवीला आणायचं. त्यामुळे तुम्हाला लवकर मिळालं ना. मग काय. अहो मग काय, आम्ही पुढे गेलो आणि तिथं ब्रेक मारला. मग म्हणलं अहो आम्ही स्वस्ती. मग नंतर आम्ही पळत गेलो. मग नंतर त्यांना म्हणलं अहो अक्षता घ्यायला आलोय आम्ही, जेवण नाही आलो. बाकी नाही भाई. नंबर हाणला पटकन. मग काय दुसरं पण तिथे नाही ना, पहिल्याच पंगतीमध्ये पळ सुटले सगळे. आम्ही गेट मध्येच थांबलो होतो. लस्सी 1 2 3 2 5. लस्सी वरती काय आहे? ठीक आहे रे. ऊर्जाची भारी. ऊर्जा. दुसरी बार सारखी डब्बे आहेत बघ. काय डब्बा? आईस्क्रीम. काय ती नाही. आज बाटली बस. कोण आहे इकडं? 3 वाजता घ्यायचं. मालकृष्ण आहे का? गाजरचा हलवा, आहे. कुरकुरे, लस्सी लागा पार्टीचे याच्या. थोडस जास्त टाकलं तरी आम्ही काय म्हणणार नाही बरं का. केडगावचे ना तुम्ही? किरणने सांगितलं, किरणची ओळख आहे ना. मला आवडला म्हणजे मी सारखा येणार मग इथं गाजरचा हलवा घ्यायला. डुबे आडनाव. पाहुणेचं. कसं पावशे रे? कसा? 120 रुपये 120. कसा पावशे रे? 70 रुपये पावशे का? कभी कभी ना चाहते हुए भी छोटी छोटी ट्रिप बहुत ही ज्यादा मजा दे जाती है. त्यामुळेच तुला आणला. असं म्हणतोय काय. तरी मी लय विचार केला, येऊ का नको येऊ का नको येऊ का नको. ही का ट्रिप आहे व्हय? हॅलो. डोंगरावर जायचं त्याला ट्रिप म्हणतो. तर गुलाबजाम खाल्लं. कोणी मी पण नाही खात, मला आवडत नाही. एक पण गुलाबजाम मला डायरेक्ट उचमायला लागतो. त्यामुळे गुलाबजाम अजिबात नाही पडत जायचं आपल्याला. आता चल म्हणते. आता थांब म्हणलं. उलट माझे गुलाबजाम पण दाजींनी खाल्ले उभा राहून राहून. थांब म्हणलं आता. 1 तास आम्हाला खाली पार्किंगला थांबवलं. पाहुणे म्हणलं गाडी चालली इकडे. येताल का ट्रिपला? हा? ट्रिपला येताल का? कवा? गडवर जायचं चालत चालत. हे काय आता आहे पुढच्या महिन्यात. आता गेल्यावर येऊन बघितलं काय झालं. हे काय बरं? गेलं तरी द्या. पुढं कुठलं काय? अजून काय? तुला ती गाडावर गेलं तरी वाईट झालं. का चढलेत नसतं अर्ध्या पण दम ना त्यामुळे. रायलेश्वर ना रायरेश्वर. पण जिथं गाडी डायरेक्ट डोंगरावर गाडी जायला पाहिजे असं ठिकाणी जाऊ मग. हा. मग चालतंय. बस असं कुठलं ठिकाण आहे भैया? सातारा याला जायचंय. कुठं? अयो त्यावर गोव्याला जायचं होतं. आता काय बोलू मी. मम्मी पण बोलायला लागलं गोव्याला जायचं. भाभीला बघूया बरं का. भावीला भाभीला बघूया. मग तर एवढंच मम्मी पाहिजे. मग- लगेच निघणार. मम्मी तर जायचं चंद्रावरच मग काय. अरे तू या. हा तू येला ना. नक्की नक्की. अशा रीतीने 500 रुपयाचं खायला घेतलेलं. 500 रुपयाचा खायला घेतलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला उद्या सकाळी बघायला भेटणार आहे. होय. स्ट्रॉ नाही राव. स्ट्रॉ घ्यायचा होय. मग जा घेऊन. 5 स्ट्रॉ. 6 स्ट्रॉ दिलेत नाही काका? स्ट्रॉ त्याला हा द्या ना. 6 दे. 6 स्ट्रॉ. सॉरी 5 आहे वाटतं. ये ले. हेले स्ट्रॉ भैया गरम होला रे. बस की तू बस. अरे बसू कसं आता स्ट्रॉ होते. आलाय वेळ. नाही 3 वाजता 3 हो परी देख कधी इकडे. हा हा हा. परी देख परी.
सांगा मी कशी दिसते. डेंजर गरम हो आहे. मोरगावच्या घरी आलेलो आहे आता आपण भैयाच्या. हा बघा भैयाचं घर लय मजे. हे झाड मला लय आवडतं. चल चल टाक पाय, पाय टाक. चल. आपण आता चाललेलो आहे कुठं? नारळ काढाय. भैया चढणार आहे नारळाच्या झाडावर. चांगलं पेरू पेरू. लोखंडी बंबू काढलेला आहे भैयानी नारळ काढण्यासाठी. ओय ओय ओय. अरे डायरेक्ट कोयतात लागायलाय तुम्ही आगी. तू डायरेक्ट कोयतात. चला हा मोठा पेरू. परीसाठी मोठा पेरू. मला दे 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 की दे दे दे. हा हळदी कुठे आहे हळदी? पण खाली येते का वरती येते हळद? ओके. मला नारळ काढायला लागले. ती लई गदा गदा हलतंय. हे बाई पकडी. कुठलं काढू? तिथलं मोठं दिसतात तेवढं काढ. मागच्या साईडचं. मागच्या साईडचं मागच्या. छोट नाही. छोट नाही मोठा पाठ रे साईल. पुढचा नाही मागचा. मागचा माग ती असतं का पुढे असती? अरे इकडे हा घरमध्ये हा आली तिथं. इकडची साईड लेफ्ट साईड लेफ्ट साईड साईड लेफ्ट साईड. पडते बरोबर मोठं वाला. हा काढ ती मागचे दोन्ही काढ. हात पुरते. मला नारळ काढाय मी शिकलोय भैयाच्या बागामध्ये फर्स्ट टाइम. पुरते का बघ. नाही आणि लगेच प्रिटिक्शन काय नाही पूर्ण. नाही पुरणार इकडं. ते निघाल का सायली एक? तो तिथे मोठा आहे तो 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 ट्राय करू शकतो. ट्राय. कावळा आलं गड्या. कावळ्यांना वाटतं त्यांचं घर पाडाय आलो आपण. भैयो हा नाही आलो आता. जाईल जाईल. नाही रे बघ बघ बघ. डोक्यात पाडू नको. जाईल 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 रे सहज जाईल. घेवर थोडं थोडं हा वड अडकव अगोदर. नाही पोचत ना. बकेट कर उलटी ती. वड हा 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 वड वड वड. ओके हा हा आता खाली आलाय. हा तसंच घे तसंच घे. जड असतील. फुटलाय का बघा. चला बस का? अग बस की. ये घे इकडे तर. चल कर बघा मी. बरं वाटतंय ना इकडे. एक नंबर वाटतंय. ऊसाचं काढला का नाही? ऊसाचा ऊस. हो मग काय तेव्हा आल्याला बरोबर दाखवलं मी घर आणि ऊस. अशा प्रकारे आपण नारळ काढले आहेत. किती नारळ काढले? 10 नारळ काढलेत. नारळ नारळ त्याच्यामध्ये पपई पेरू पपई पेरू सगळं काढलंय आपण. काही टेन्शन नाही. भैया चढणार होता पण भैयाला म्हणलं राहू दे चढू नको मी काढतो स्किप करतो कारण की आपल्याकडं
ऑप्शन आहे. अडका नाही, आकडा, आकडी आहे. आकडी आहे. आकडीला वाकडी करून डायरेक्ट आपण नारळ काढलेले. 10 एक नारळ पा. बस की बस. पा बोल रही हो, पा 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 पा. तर मित्रांनो फायनली 2 तास आपण इकडे घालून आता चहा पाणी वगैरे सगळं करून आता चाललेलो आहे परत घरी बारामतीला आपल्या. तर भरपूर मजा आलेली आहे आपल्याला. तर आता आपण तुम्हाला खरंच डायरेक्ट काय नाही भेटूया आता बारामतीमध्ये. तर लवकर जाऊ. 30 किलोमीटर आहे इथून बारामती. तर बारामती जाऊन भेटूया. लेट्स गो गाईज. तर मित्रांनो आपण घरी फायनली आलेलो आहे आणि आजची पूर्ण ट्रिप खूप चांगली अशी झालेली आहे. तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. तुम्हाला काय काय आवडलं ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. खरंच खूप जास्त मजा आलेली आहे. ठीक आहे, लग्न पण चांगलं झालं आणि जो आपल्याला एन्जॉयमेंट करायची होती ती पण एन्जॉयमेंट पण झाली. ठीक आहे ना. तर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, सबस्क्राईब करा चॅनल आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. आणि मिळते आपण नेक्स्ट व्हिडिओ में. तब तक के लिए बाय बाय. ख्याल रखो अपना और अपने फैमिली का. गुड नाइट गाइज.